मित्रांनो नमस्कार. आषाढी एकादशीचा सण नुकताच साजरा झाला. आषाढी एकादशी झाली की एकेका सणाची आपल्याला चाहूल लागायला सुरुवात होते आणि त्यानंतर काही दिवसांनी श्रावणाला सुरुवात होते. श्रावण हा एक व्रतवैकल्यांचाच महिना आहे. एकामागोमाग एक येणाऱ्या सणांमुळे हा श्रावण महिना संपून कधी भाद्रपद महिना लागतो कळतच नाही आणि श्री गणेश चतुर्थीच्या दिवसाकडे सगळ्यांचे डोळे लागून जातात. मित्रांनो, आषाढ सुरू झाला की हळूहळू निसर्गात बदल व्हायला सुरुवात होते. आषाढ आणि या श्रावणातलं वातावरण नेमकं कसं असतं, आषाढातले काही सण आणि श्रावणातलं वातावरण, कारण श्रावणातल्या सणांविषयी तुम्हाला खूप व्हिडिओ यूट्यूबवर पाहायला मिळतील. त्यामुळे श्रावणातील सण या विषयापेक्षा श्रावणातील वातावरण हा विषय मी घेणार आहोत आणि आषाढी एकादशी सोडून आषाढातले जे सण असतात ते कोकणात कशा पद्धतीने साजरे होतात याच्या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत. मित्र, आषाढी एकादशी झाली की कोकणात चाहूल लागते ती गटारी अमावास्येची. कोकणात गटारी अमावास्या अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. मित्रांनो, कोकणात राहणारा वर्ग हा बहुतांशी शेतकरी वर्ग आहे, बहुतांशी कष्टकरी वर्ग आहे. दिवसभर काबाड कष्ट करायचे आणि संध्याकाळी येऊन आपलं मीठ भाकर खायची आणि झोपून जायचं, असं पूर्वीच्या शेतकऱ्यांचा दिनक्रम होता. आता त्यामध्ये जसजसे इतर ठिकाणी बदल झाले तसतसे कोकणातही बदल होऊ लागलेत. आता प्रत्येकाच्या घरी टी व्ही आला आहे, त्यामुळे लोक टी व्हीसमोर असतात. तरीसुद्धा दैनंदिन आयुष्यात, दैनंदिन दिनक्रमामध्ये त्यांच्या फारसा फरक पडलेला नाही. कारण कष्टकरी वर्ग आज प्रौढत्वाकडे जो वळलेला आहे तो कष्टकरी वर्ग आजसुद्धा त्याचा दिनक्रम असाच ठेवून आहे. पूर्वीच्या काळी असं होतं की शेतकरी हा अतिशय गरीब वर्ग होता, त्यामुळे त्यांच्याकडे मांसाहार हा अभावानंच आढळायचा. त्याचा दिवस हा शेतात राबून संपायचा. त्यामुळे नॉनव्हेज खाण्याकडे त्याचा कल नसायचा आणि त्याला वेळसुद्धा नसायचा. तर शेतीची कामं आटपली की त्याच्यासाठी असा एक सण आपल्या हिंदू धर्मामध्ये ठेवलेला आहे, तो म्हणजे गटारी अमावास्या. शेतीची नुकतीच कामं आटपलेली असायची, भात शेतीची विशेष करून. ती कामं आटपली की मग श्रमपरिहार म्हणून मांसाहार किंवा इतर चैन करायच्या सण म्हणून हा गटारी अमावास्या ठेवलेली होती. कारण अमावास्या संपली की दुसऱ्या दिवशीपासून श्रावण सुरू होतो. त्यामुळे गटारी अमावास्येला एक धमाल केली जाते. त्या गटारी अमावास्येला बऱ्याच वेळा असं असतं की कोंबडीचं चिकन जे असतं ते बहुतांशी नेहमी हल्ली प्रत्येकाच्या घरात दिसतं. पण बोकडाचं मटण हा एक सध्या आवाक्यापलीकडचा विषय होत चाललेला आहे. त्यामुळे आताच्या काळात जर बघितलं तर बोकडाचं मटण आणून गटारी साजरी करण्याकडे लोकांचा कल असतो. तर अशावेळी 8 ते 10 लोक एकत्र येतात आणि ते कॉन्ट्रीब्युशन काढून किंवा भागीदारीत असा एक बोकड आणतात. पूर्वीच्या काळातसुद्धा असंच वातावरण होतं. असा बोकड आणायचा अगोदरच, म्हणजे जवळपास 15-20 दिवस अगोदर आणायचा, किंवा काही लोक जी असे असतात तर ती 1-1.5 महिनासुद्धा अगोदर आणतात. त्याचं पालनपोषण व्यवस्थित करतात आणि मग गटारी अमावास्येच्या पहाटेला त्याचं मटण करतात. ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे सकाळी तुम्ही पाहिलात गटारी अमावास्येच्या दिवशी तर खूप पाऊस पडत असतो आणि या पावसातच प्रत्येकजण सकाळीच उठतो. शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत हे थोड्याफार फरकाने असंच वातावरण तुम्हाला दिसेल. तो सकाळीच उठतो. शहरी भागात गेलात तुम्ही तर तो मटणाच्या दुकानासमोर रांग लावतो. ग्रामीण भागात जर गेलात तर ग्रामीण भागात त्यांचं जे ठरलेलं असतं ठिकाण, त्या ठिकाणी घरातला कर्ता पुरुष जो असेल तो कर्ता पुरुष किंवा कोणी
पुरुष माणूस असेल तो जातो ठरलेल्या ठिकाणी. तिथे बोकडाचे वाटे वेगवेगळे घातलेले असतात. तुम्ही जे सांगितलेलं असतं अगोदर तुम्हाला किती किलो पाहिजे किंवा काय, तो वाटा आपण उचलायचा आणि घरी आणायचा. त्या दिवशी शक्यतो बऱ्याच जणांकडे ब्रेकफास्टच बनत नाही. दुपारच्या जेवणावरच जास्तीचा भर असतो लोकांचा. त्या दिवशी सकाळीच बायका उठणार, सगळे रोजची कामं, दैनंदिन जी कामं आहेत ते आटपणार. मग वाटण तयार होतं मटणासाठी. वाटण तयार झालं की ते चुलीवर शिजवण्याकडे लोकांचा कल असतो. आजसुद्धा तो प्रथा जपली जाते. चुलीवर मटण शिजवायचं. काही लोक अशी रस्सेदार बनवतात, काही लोक सुकं बनवतात. कुणबी समाज जो आहे, जो कष्टकरी समाज मानला जातो, त्या कुणबी समाजात मटण बनवायची एक वेगळी पद्धत आहे. आणि ते बऱ्याच वेळा तो गरीब समाज असल्यामुळे बऱ्याच जणांकडे आजसुद्धा मिक्सर नाही आहेत. त्यामुळे पाटा वरवंटा किंवा खलबत्त्यामध्ये वाटण करून ते लोक हे बनवतात. त्यामुळे त्याला एक वेगळी चव असते. त्यामुळे सुक्या मटणाला त्यांच्याकडच्या सुक्या मटणाला एक वेगळी चव असते. आणि त्याला ग्रामीण बाज एक असतो, ग्रामीण साज असतो. त्यामुळे ते एक वेगळ्याच प्रकारचं मटण लागतं. तर त्याच्यासोबत तांदळाच्या पिठाचे वडे असा एक आणि भात एखादा, त्याच्यातलं मटणातलं थोडं रस्सा वेगळा काढायचा. जर सुकं बनवलेलं असेल तर एक वेगळा थोडा रस्सा पण काढायचा. आणि असा बेत सगळीकडे असतो. हा बेत झाला गावाच्या स्तरावरचा. गावात काही लोक मद्यप्राशन करणारे सुद्धा आहेत. ते मग त्यांचा दिनक्रम ठरलेला असतो. दिवसभर आठवण आली की मग एक ग्लास दारूचा, एक घास मटणाचा, असं चकना म्हणतो आपण त्याला, ते लोक खात असतात. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे सांगायचं तुम्हाला एक गमतीशीर विषय म्हणजे पूर्वीच्या काळात तर काही लोक मटण हे 3-3, 4-4 किलो पण घेतात. गटारी अमावास्येच्या 2 दिवस अगोदरपासूनच एखादा नॉनव्हेजचा वार बघायचा आणि ते सुरू करतात मटण खायला. मी स्वतः व्हेज आहे, मी शाकाहारी आहे. तर मला एक खूप याची गंमत वाटते. कुठली गोष्ट आपण खाल्ली तर ती कधीच पोटात साचून राहत नाही. आपला आत्मा ही गोष्ट अशी आहे की तो कधी संतुष्ट होत नाही. तेवढ्यापुरता संतुष्ट होतो, पण परत 2 दिवसांनी तो असंतुष्ट होतो, परत त्या गोष्टीची वाढ होत असतो. त्यामुळे आपण 3 दिवस सलग खाल्लं म्हणून आपण तृप्त झालो किंवा आता 2 महिने नाही खाल्लं तर चालतं, असं काही नसतं. पण ते त्या काळात 2-3 दिवस अगोदरपासूनच मटण खायला सुरुवात व्हायची. असं त्या काळात म्हणजे एकदम जुन्या काळात ही गोष्ट होते. आता जरी मटण हे गटारीच्या अमावास्येला बनत असलं तरी अधेमध्ये बनत नाही असं कधी नाही, असं अधेमध्ये बनत राहतं. ह्याच्यातला गटारी अमावास्येबरोबरच कोकणात आज नामशेष होत गेलेला पण पूर्वीच्या काळी साजरा होत असलेला सण म्हणजे बोळवण, अर्थात किरका मिरवणूक. काही शहरी भागात त्याला किरका मिरवणूक म्हणतात, तर ग्रामीण भागात त्याला बोळवण म्हणतात. बोळवण म्हणजे भूतांची निघालेली मिरवणूक. गावातल्या अनिष्ट गोष्टी, गावात ज्या समस्या आहेत किंवा गावावर जी संकटं येतात ती संकटं गावच्या वेशीबाहेर त्याचे संकटांची रवानगी केली जायची. संकटांना पिटावून लावलं जायचं. तर या मिरवणुकीच्या वेळी असं वातावरण कोकणातल्या गावात त्या असायचं, ज्या गावातून ती मिरवणूक निघणार आहे भूतांची, त्याला बोळवण म्हणतो आपण. ती बोळवण ज्या ठिकाणी निघणार आहे तर त्या गावातले रस्ते पूर्णपणे निर्मनुष्य व्हायचे. हे तुम्हाला सत्य गोष्ट सांगतो बरं मी, ह्याच्यात काही अतिशयोक्ती नाही. एकही माणूस तुम्हाला गावातून फिरताना दिसणार नाही. ती मिरवणूक जेव्हा जात असते तेव्हा आपल्या घराच्या ज्या बाहेरचे दरवाजे आहेत त्या दरवाज्यावर निखारे ठेवले जायचे की भूताची मिरवणूक जात असताना भूत आपल्या घरात येऊ नयेत. दरवाजे पूर्णपणे लावलेले असायचे. ती भूताची मिरवणूक लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही पाहायची नाही. त्या भूताच्या मिरवणुकीत 8 ते 10 माणसं सामील असायची. त्याचा एक वेगळ्या प्रकारचा ढोल वाजायचा. त्या ढोलाचा आवाज आला की पटापट घरदारं बंद असायची, दुकानंही बंद असायची. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आता तुम्ही जो लॉकडाऊन बघताय, कोरोनात जो लॉकडाऊन पाहिलात त्याच्याहीपेक्षा भयंकर शांतता त्यावेळी गावात असायची. कोणीही गावातल्या रस्त्यावरने फिरताना तुम्हाला दिसणार नाही. ती मिरवणूक निघायची तेव्हा. तर ती त्या मिरवणुकीतला एक माणूस नेमलेला जो असायचा तो प्रत्येकाच्या घरी जाऊन भाकर घ्यायचा.
भाकरी गोळा करायचा. भाकरी गोळा केल्यानंतर तो आल्यावर त्याला भाकर देताना पण ती वरून द्यायची, त्याला स्पर्श होता कामा नये अशी ती भाकर त्याला वरून द्यायची. आणि तो गेला की त्याच्या मागे निकारे फेकायचे, की त्याच्या अंगावर बसून भूत येता कामा नये अशी त्यामागे श्रद्धा असायची. आणि ही मिरवणूक गावच्या वेशीच्या बाहेर जायची. मग त्या ठिकाणी कोंबड्याचा बळी दिला जायचा. त्या कोंबड्याचं मटण शिजवलं जायचं आणि ते जे जमा केलेल्या भाकऱ्या असतील प्रत्येक घराघरातून ते खाऊन ते लोक मग आपापल्या घरी यायचे. घरी आले की आंघोळ करायचे मग आणि आपलं त्यांचं जे नित्य दिनक्रम असतील ते त्यांना सुरुवात व्हायची. असे ती बोळवण होती. आज तुम्ही बोळवण हा शब्द खूप ऐकता. बोळवण शब्द त्याची बोळवण काढली म्हणजे काय? बोळवण हा शब्द कधीही चांगल्या अर्थानं वापरला जात नाही. बोळवण म्हणजे भूताची जी मिरवणूक काढली जाते किंवा अनिष्ट गोष्टींची जी मिरवणूक काढली जाते तिला बोळवण असं म्हटलं जातं. आता शहरी भागात ही प्रथा आहे, काही ठिकाणी आजही सुरू आहे, पण ती उघड्या डोळ्याने पाहिली जाते. त्या मिरवणुकीत एवढी बंधनं नसतात, तर ती शहराच्या मुख्य भागातून जाते. आणि मी मगाशी जे म्हटलं लोक निकारे फेकायचे, ते जो भाकरी मागायला आलेला असायचा त्याला भाकरी द्यायची आणि त्याच्या अंगावर नंतर मग निकारे फेकायचे. तर त्याच्याऐवजी काही ठिकाणी कचराही फेकला जातो त्याच्या अंगावर, असं आहे. पण ती शहरी भागात जे आहे ते आजसुद्धा काही ठिकाणी सुरू आहे. त्याला बळ असं म्हणतात. बळ मिरवणूक किंवा किरका मिरवणूक असं म्हटलं जातं. ती उघड्या डोळ्याने पाहिली जाते. ती असं कधी त्याच्या बाबतीत अशी काही बंधनं नाहीत की ती पाहू नये वगैरे. आज ही जी मिरवणूक आहे बोळवण जिला आपण म्हणतो, त्या ग्रामीण भागातून ती गोष्ट नामशेष होत गेलेली आहे. आता ती काय असे बऱ्याच ठिकाणी निघत नाही. तर हा एक कोकणामध्ये साजरा केला जाणं किंवा दरवर्षी होणारा एक पण नामशेष होत गेलेला हा एक सण आहे. मित्रांनो, सण साजरा करताना मी एक मार्क केलं. एक वाद्य असतं पखवाज असेल, ढोल असेल. त्या प्रत्येक वाद्याची एक खासियत आहे. पखवाज असेल तुम्ही पाहिलात देवाच्या भजनात जेव्हा ते असतं तेव्हा त्याचा गोड आवाज येतो. पण तुम्ही मृतकाच्या किंवा मृत्यू झालेल्या माणसाच्या ठिकाणी जे भजन केलं जातं त्याच्यात जर तुम्ही आवाज ऐकला तर तुमची आजसुद्धा एखाद्या ठिकाणचं जर भजन सुरू असेल आणि त्याचा पखवाजाचा आवाज ऐकला तर तुमचा पखवाजाचा आवाज ऐकूनसुद्धा तुम्ही बाहेर जाण्याची हिंमत करणार नाही, एवढा त्याचा आवाज भयानक असतो. तसंच ढोलाचंही आहे. ह्या मिरवणुकीत जे ढोल वाजायचे त्या ढोलाचा असा एक आवाज यायचा की ते ऐकून आपल्याला भीतीच वाटायची. त्या ढोलाचा आवाज ऐकून जर पालखीबरोबर जाणारा ढोल जर असेल तर त्याचा आवाज एक वेगळा प्रकारचा यायचा की आपल्याला कळायचं की पालखी येते असं. हे भारतीय संगीताचं एक वैशिष्ट्य आहे. वाद्य तेच, वाजवण्याची पद्धती तेच, फक्त आवाज वेगळा. आषाढातले 2-3 सण साजरे झाले की आपल्याला येतो तो श्रावण महिन्यामध्ये कोकणात एक वेगळं वातावरण असतं. सगळीकडे हिरवगार निसर्ग, मनमोहित करणारं वातावरण आणि एकामागोमाग येणारे सण, यामुळे गावात प्रत्येक घरोघरी एक वेगळंच वातावरण तयार होतं. विशेष करून श्रावणी सोमवार आणि श्रावणी शनिवारचं कोकणामध्ये एवढं फार प्रस्थ नाही आहे, पण श्रावणी सोमवारचं मात्र खूप प्रस्थ आहे. दर सोमवारी जर तुम्ही गावामध्ये गेलात तर झेडपीच्या शाळेत लोक जातात. आजसुद्धा काय खाजगी शाळांचं गावोगावी प्रस्थ अजून वाढलेलं नाही आहे. तर झेडपी शाळा हे सकाळच्या असतात. सकाळी 7:30 ते 11:30 वगैरे असं असतात. 11:30 वाजता मुलं सुटली की मस्त आरामात जायचं. घरी जाऊन जेवणाचा काही त्रास नसायचा. घरी जाऊन झोपायचं किंवा खेळायला जायचं आणि जेवण बनायचं. उपवास करायचं. उपवास सोडला जायचा तो सूर्यास्तापूर्वी हा उपवास सोडला जायचा. आणि त्यानंतर मला अजूनही आठवतं की त्या दिवशी वेगळं जरा हे वाटायचं. त्या दिवशी 5 आपण दुपारी झोपलेलं असायचं. त्या झोपेतूनच आई उठवायला यायची की चला जेवायला चला. आम्ही मग 5:15-5:30ला वरण भात भाज्या वेगवेगळ्या असं आम्ही नैवेद्याचा पान जेवायला जायचो. मग रात्री प्रश्न पडायचा आता जेवायचं की नाही. पोटाचं उत्तर कधी नकारार्थी आलंच नाही आम्हाला. त्यामुळे आम्ही रात्री थोडं घास 2 घास परत जेवायचो. असे कोकणातलं वेगळं वातावरण असतं. शहरी भागातलं एवढी काय फार असं वातावरण तुम्हाला सापडणार नाही. पण शहरी भागातून जरी गेला तरी कोकणात एक महत्त्वाचा सण म्हणजे श्री गणेशोत्सव. त्या गणेशोत्सवाची चाहूल ह्या दरम्यान लागली असते. त्यामुळे श्रावण महिना सुरू झाला की हळूहळू बाजारपेठात तुम्हाला गणेशोत्सवाची चाहूल लागल्याचं दिसून येईल. वेगवेगळी गणपतीची गाणी, वेगवेगळी भक्तिगीतं बाजारपेठेत लावलेली असतात. अगरबत्तीचा सुगंध बाजारपेठेत दरवळत असतो. त्यामुळे गणेशोत्सव आता जवळ आल्याची आपल्याला नक्की चाहूल लागते. मित्रांनो,
असे हे कोकणातले सण. कोकणात नागपंचमीपासून ते अगदी गोपाळकाल्यापर्यंत हे सण विशेष पारंपरिक पद्धतीनं कोणताही दंगामस्ती न करता पारंपरिक पद्धतीनं ते साजरे केले जातात आणि त्याच्यात एकोपा जपला जातो मित्रांनो. त्यामुळे या सणाला विशेष महत्त्व आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.